शिक्षकांनी शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना संस्काराचीही पाठ द्यावे. संस्कारक्षम पिढी निर्माण करण्याची जबाबदारी आज शिक्षकांवर आहे. पुस्तकी ज्ञानाबरोबरच विद्यार्थ्यांवर उत्तम संस्कारही करावेत, असे प्रतिपादन प्रवचन प्रभाविका साध्वी प्राचीश्रीजी यांनी केले. बसवेश्वर विचार मंचच्या वतीने शिक्षक दिनाचे औचित्य साधून आयोजित आदर्श शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व उपक्रमशील शाळा पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. पूज्य साध्वी प्राचीश्रीजी व प्रसन्नाजी यांच्या मंगल सानिध्यात आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते या समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी सहस्रार्जुन शैक्षणिक संस्थेचे सचिव गजानन गोयल हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष दिलीप पतंगे, जैन स्थानकवासी संघाचे अध्यक्ष पदम राका, गौतम संचेती आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सौ गीता भारती रामपुरे, सौ सुनंदा बिराजदार, SVCS शंकर नाना अवताडे, मुख्याध्यापक जवाहरलाल शेतकरी हायस्कूल मंगळवेढा, वसंत पवार जागृती विद्यामंदिर, बाळासाहेब शिंगाडे विवेक वर्धनी विद्यालय व कनिष्ठ विद्यालय पंढरपूर, सुहास चंचुरे श्राविका प्रशाला, सौ नीता एरमाळकर मुख्याध्यापिका, हिराचंद निमचंद प्रशाला, सौ चित्रा रंपुरे धाराशिवकर आदी मान्यवरांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. प्रारंभी आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व उपक्रमशील शाळांचा सन्मान करण्यात आला. कि मैं यदि तुम्हें 100 रुपए मैं दूं तो तुम क्या करोगे? सभी ने कुछ अलग अलग जवाब दिए. किसी ने कहा हम चॉकलेट खरीदेंगे, किसी ने कहा हम बॉल लेंगे, किसी ने कहा हम गुड़िया लेंगे. एक बच्चा मायूस था, बैठा हुआ था, कुछ सोच रहा था और ध्यान उसकी तरफ टीचर का चला गया. टीचर ने जब उस बच्चे से पूछा कि तुम क्या करोगे, तब उस बच्चे ने कहा यदि मुझे 100 रुपए मिल जाते हैं तो मैं वह 100 रुपए अपनी माँ के लिए चश्मा लेकर के आऊंगा. अपनी माँ के लिए चश्मा लेकर के आऊंगा. बोले क्यों? तुम चश्मा क्यों लाओगे? क्या तुम्हारे पिताजी नहीं लाके देंगे? तब उस बच्चे ने कहा मेरे पिताजी नहीं है, मेरी माँ ही मुझे बड़ा कर रही है, पढ़ा रही है, वह मेहनत मजदूरी करती है और जो कुछ भी मिलता है वह सारा मेरे ऊपर खर्च कर रही है. आपण शिकत असताना आजचा आणि काल पूर्वी आमच्यामध्ये शिक्षकांमध्ये फरक आहे, विद्यार्थ्यांमध्ये फरक आहे, म्हणजे शिक्षक म्हणजे आज पूर्वी शिक्षण घेत असताना आज आम्हाला शाळेतल्या शिक्षकांचे नाव माहिती आहे. कुठल्या वेळी कितवीत असताना कुठले हेडमास्टर होते, कुठले क्लास टीचर होते, हे सगळे पाठ. कारण तेवढं शिक्षण तेवढं शिकवत असताना त्यावेळी कडक असलं तरी तेवढं ममताही देतात आणि विद्यार्थ्याला आज त्याप्रमाणे त्याच्याही कठीण परिस्थिती आजच्या शिक्षकांवर आज देश घडवत असताना आपण बघतोय. आपण आपल्या शिक्षणात शिकवण्याबद्दल मला कौतुक वाटतं. माझ्या घरातली माझी नाच पहिली नाही. भिक्षा मागून येऊन खातात, पैशाचा व्यवहार नसतो, असे अनेक गुणधर्म असलेले महासंतीचे साहित्य आज आपल्याला या कार्यक्रमाच्या रूपाने मिळाले. त्यांची वाणी आज आपण ऐकणार आहोत. मल्लेजीच्या विनंतीवरून केवळ परिचय म्हणून मी महासंतीजींचा हे परिचय करून देतो. त्याचबरोबर आदर्श शिक्षकाबद्दल आपण एक सरस्वतीचे पुजारी आपल्या समोर बोलण्याचं धाडसही होणार नाही, कारण आपला शिक्षकी पेशा आहे. आपण फार चांगलं बोलू शकता, पण जीवनामध्ये ज्यावेळी आदर्श म्हणून तुम्हाला नावाजलं जातं, तुमचं कौतुक केलं जातं, हे कौतुकाची एक थाप पाठीवर पडते. तर हे ज्ञानदानाचं कार्य करत असताना बसवेश्वर मंच आणि मल्लेशदादा यांनी आमच्या पाठीवरची कौतुकाची थाप दिलेली आहे आणि यानंतर आम्ही अजून जास्त उत्पादन काम करू. पुरस्काराचं हे 30वं वर्ष आहे. मी हा कार्यक्रम माझे अन्नदाता महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे प्रदेशाध्यक्ष कैलासवासी बाबासाहेबजी काळे सर यांना मी समर्पित करतो. आतापर्यंत आपण सकाळी साधारण 7 वाजता बाहेर पडलेले शिक्षक आहेत बरेचसे. हे लक्षात ठेवून कार्यक्रम एकदम आटोक्षण घेण्यात येईल याची मी तुम्हाला ग्वाही देतो. 30 वर्षात आपण हलका कुबर धर्मात
आशुतोष पुरवंत यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन मल्लेश पुरवंत यांनी केले तर उपस्थितांचे आभार सचिन मोरे यांनी मानले.